पुण्यातून एक धक्कादायक पण दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकलीची पुणे पोलिसांनी अवघ्या 16 तासात सुखरूप सुटका केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पतीसोबत वाद झाल्यानंतर शिवानी भोसले या आपल्या 1 वर्षाच्या मुलीसह पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्या होत्या। राहण्याची सोय नसल्याने त्यांनी दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला। मात्र रात्री जाग आल्यानंतर त्यांची मुलगी शेजारी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। सलग 12 तास 70हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्यात आले। त्यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष चिमुकलीला घेऊन जात असल्याचे आढळले। तपासादरम्यान आरोपी पनवेल नांदेड एक्सप्रेसने प्रवास करत असल्याचे समोर आले। त्यानंतर पुणे पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने दौंड येथे सापळा रचून तिन्ही आरोपींना अटक केली आणि चिमुकलीची सुखरूप सुटका केली। अवघ्या 16 तासात केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे पुणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून आईच्या कुशीत पुन्हा तिची चिमुकली परतल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।